सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले तर अनेक प्रकल्पांना आतापर्यंत स्थगिती दिली आहे। आजही त्यांनी एक जोरदार झटका दिलाय। शिंदे सरकारच्या काळामध्ये निर्णय घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या कामांसाठी काढलेले टेंडर्सची रक्कम फुगवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केल्याचा संशय आहे अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे सरकारच्या काळामध्ये तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते। त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, अॅम्ब्युलन्सच्या खरेदीमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाले होते। तर आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक 638 कोटींप्रमाणे 5 वर्षांसाठी सुमारे 3190 कोटी रुपयांची कामं तानाजी सावंत यांनी पुणे इथल्या एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी मंजूर केली होती। शिंदेच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे। कोटीचं टेंडर होतं, माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत आरोग्य, मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, एकीकडे शिंदे म्हणतायत की मी फटाफट सह्या केल्या, वेगवान काम केलं मुख्यमंत्री असताना, तर दुसरीकडे आता जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला ते ज्या कामांमध्ये अनियमितता असल्याचा संशय आहे त्याला स्थगिती देताना दिसतायत। तर ज्या पद्धतीच्या बाबतीत, खास करून आरोग्य विभागाच्या बाबतीत ज्या टेंडर्सला स्थगिती देण्यात आली आहे, दोन महत्वाची कारणं यामध्ये समोर येत आहेत। एकंदरीत वार्षिक केवळ 70 कोटी रुपये यांत्रिक स्वच्छतेला लागणार असताना त्या देखील त्याचा आकडा फुगवून का टाकण्यात आला। जवळपास 70 कोटीच्या बदल्यात 600 ते 650 कोटी प्रति वार्षिक दरानं जवळपास 3200 कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलं। याचाच अर्थ 350 कोटींऐवजी 3200 कोटी रुपये आरोग्य विभागाकडून खर्च करण्यात येत होते। आणि यासोबत दुसरा जो महत्वाचा ठपका यावर ठेवण्यात आलाय तो म्हणजे ज्या संबंधित कंपनीला हे टेंडर देण्यात आलं होतं, केवळ मर्जीतली कंपनी, या पलीकडे कुठलंही मानक पाळण्यात आलं नव्हतं आणि संबंधित कंपनीला अशा पद्धतीच्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता। हे दोन महत्वाचे ठपके जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं ज्या बदल्यात ही कामं दिली गेली होती, ज्या पद्धतीनं आकडा फुगवला होता, या दोन्ही गोष्टींना आता परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीचं काम सुरू करू नये असे आदेश जे आहेत ते देण्यात आले। त्यामुळं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या मंत्र्यांकडून घाईत काम केलं किंवा लवकरात लवकर कामं असा जो दावा केला जातोय, जी कामं चुकीची होती, ज्या पद्धतीनं काही गोष्टी घडत होत्या, त्याला मात्र कुठं ना कुठं आळा बसवण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून केलं जातंय। न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा प्लॅन काय असेल या संदर्भात ही बातमी दिली होती आणि त्यामुळं 100 दिवसांमध्ये त्यापूर्वी झालेले जे काही अडचणीचे निर्णय असतील किंवा ज्यामध्ये गैरप्रकार झालाय असं वाटत असेल, त्या 100 दिवसांच्या स्थगिती आदेशाला अद्यापही सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल। निश्चितच, आणि एकूणच क्लीन स्लेट ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय असंही आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे पुढे नेमकं काय काय होतं, कोणकोणत्या निर्णयांना आणखी स्थगिती दिली जाते ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।